याचा 11वा अध्याय 23 ते 25 वचन. पहिले करीन 11, 23 ते 25. कारण जे मला प्रभू पासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले असे आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रभू करो हे वाचलेलं वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वाद असतो. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, माझ्या स्मरणार्थ हे करा. काय करा? येशूने ज्या रात्री त्याला धरून देण्यात आलं त्या रात्री प्रभू भोजनाच्या विधीची स्थापना केली. प्रभू भोजन खावे या विधीचा सुरुवात कशी झाली, म्हणजे त्याचं कितपर्यंत जे येशूने त्या रात्री केलं. भाकर घेतली, ती मोडली, आशीर्वाद दिला आणि शिष्यांना देऊन म्हटलं, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले असे. त्याने प्याला घेतला, आभार प्रदर्शन केलं आणि आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटलं, जितक्यांदा तुम्ही हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ. थोडस आपण पार्श्वभूमीकडे जाऊया. काय नेमका देवाचा उद्देश काय आहे, देवाची आपल्यासाठी योजना काय आहे, देवाचा आपल्यासाठी हेतू काय आहे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ज्या वेळेस देवाने मनुष्य निर्माण केला, तो मनुष्य देवाने नर व नारी, स्त्री व पुरुष असा निर्माण केला. देवाने त्याला आशीर्वाद दिला, देवाने त्याला अधिकार दिला, देवाने त्याला जीवन दिलं आणि त्याला एदेन म्हटलेल्या बागेत देवाने नेमस्त केलं. या बागेची देखभाल कर आणि बागेची मशागत कर. मग देवाचं वचन सांगतं, आदम व हव्वा यांनी पाप केलं. शास्त्र सांगतं, एका पुरुषाच्या आज्ञाभंगामुळे, असं देवाच्या वचनात म्हटलेलं आहे, एका पुरुषाच्या आज्ञाभंगामुळे पाप जगात शिरलं. शिरणं कशाला म्हणतात? जसा एखादा उंदीर छोटीशी दारातली फट असते, त्या दाराच्या फटीतून जसा तो उंदीर आत प्रवेश करतो, शिरतो, तसं हे पाप जगामध्ये शिरलं आणि त्याद्वारे मरण जगात पसरले असे देवाचं वचन सांगतं. त्यांनी जेव्हा पाप केलं, देवाने म्हटलं होतं, ज्या दिवशी, ज्या समय, ज्या क्षणी तुम्ही हे फळ खाल तुम्ही खचित मराल असे परमेश्वर बोलले. आदम आणि हव्वा यांनी फळ खाल्लं, पण ते मेले का? नाही मेले. परंतु देवाची जी गौरवी उपस्थिती होती, देवाची जी महान समक्षता, जे जीवन त्याच्यामध्ये कार्य करत होतं, देवाच्या उपस्थितीला तो मनुष्य
परागंदा झाला, म्हणजे देवाची उपस्थिती त्यांच्यामधून निघून गेली. जेव्हा त्यांनी पाप केलं, सगळ्यात पहिला परिणाम झाला की त्यांना त्यांची नग्नता दिसून आली. त्यांना समजलं की आपण नग्न आहोत आणि मानवीय बुद्धीनं त्यांनी प्रयत्न केला त्याची नग्नता झाकण्याचा. अंजिराची पानं घेतली, कटिवेष्टने केली, पण त्यांची नग्नता त्यांना झाकता येईल. जेव्हा देवाने त्यांना एदेन बागेतून बाहेर घालवलं, तत्पूर्वी देवाने 2 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट म्हणजे देवाने त्यांना शाप दिला, म्हणजे सगळंच देवाच्या शापाच्या अधीन झालं. आणि देवाने एक भविष्यवाणी केली. उत्पत्ती 3:15 मध्ये काय म्हणतो परमेश्वर? वाचा जरा. आणि तू व स्त्री, तुझे संतान व तिचे संतान, तू व स्त्री, तुझे संतान व तिचे संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन करीन. पुढं, तो तुझे डोके फोडेल व तू त्याची टाच फोडशील. हालेलुया. समजलं? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट देवाने केली ती म्हणजे की त्यांना एदेन बागेतून घालवून लावण्यापूर्वी देवाने त्यांची नग्नता झाकली. देवाने काय केलं? एक पशु घेतला, त्या पशुचा बळी दिला आणि त्याच्यापासून प्रियानो त्या स्त्री आणि पुरुषासाठी सर्व वस्त्रे देवाने तयार केली आणि त्यांची नग्नता झाकून त्यांना बागेतून बाहेर काढला. आपल्याला सगळ्यांना स्टोरी माहिती, म्हणून मी थोडक्यात सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतो. तो पशु जो देवाने तिथं अर्पण केला त्यांची नग्नता झाकण्यासाठी, तो पशु हा जो देवाचा पुत्र या जगाच्या धारणासाठी येणार होता, त्या पुत्राच्या दर्शकाचा हा पशु होता. आपण पाहिलं देवाने भविष्यवाणी केली आणि देव म्हटला तिची संतती व तुझी संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन करीन. ती तुझी डोके फोडेल आणि तू तिची टाच फोडशील, असं परमेश्वर बोलला. ही मसायनिक प्रोफेसी म्हणजे जो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, जो सैतानाचं डोकं फोडण्यासाठी आला, जो सैतानाची नागी ठेचण्यासाठी आला, जो मरण रद्द करण्यासाठी आला, त्याच्याबद्दल या ठिकाणी परमेश्वर बोलला. मग आपण पाहतो आदाम शेती करू लागला, बाहेर पडला, त्याला कायनाने आबेल झाला, कायनाने आबेलाचा खून केला. मग जगामध्ये लोकांचा विस्तार झाला. लोकांचा विस्तार झाल्यावर परमेश्वराने पाहिलं, परमेश्वराच्या दृष्टीस आलं, कारण देव हा मनुष्याचं बाहेरचं स्वरूप नाही, देव हा मनुष्याचं हृदय पारखणारा देव आहे. आणि देवाने पाहिलं की पृथ्वीवर सर्वत्र अनीती वाढली आहे, पृथ्वीवर सर्वत्र भ्रष्टता वाढली आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मनुष्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या कल्पना या केवळ एकसारख्या वाईट असतात, असे परमेश्वराला दिसून आले. देवाला मनुष्य निर्माण करण्याचा अनुताप झाला, पश्चाताप खेद झाला की मी का हा मनुष्य मी निर्माण केले, त्याला मी माझं प्रतिरूप असं केलं, त्याला मी सार्वकालिक जीवन जगण्यासाठी निर्माण केलं. आणि मग देवाने आपल्या मनाशी म्हटलं की मी या सर्व पृथ्वीचा आणि भूतलावर असलेल्या प्रत्येकाचा मी आता अंत करणार आहे. परंतु
जो मनुष्य पुरुष, बायबल सांगते की तो सात्विक होता, तो नीतिमान होता, तो देवाचं भय धरणारा होता. या जगातल्या लाखो किंवा अब्जावधी लोकांमध्ये देवाला नोहा हा नीतिमान असा आढळून आला. आणि मग देवाने नोहावर आणि त्याच्या कुटुंबावर कृपा दृष्टी केली आणि देवाने त्याच्याशी करार केला. देवाने त्याला सांगितलं की मी या पृथ्वीचा अंत करणार आहे आणि म्हणून तू माझ्यासाठी एक तारू तयार कर. हालेलुया. नोहाला देवाने सांगितलं कोणतं लाकूड घ्यायचं, ते तारू कसा करायचा, त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याची उंची, त्याला किती दरवाजे असावेत, किती मजले असावेत, किती खिडक्या असाव्यात, कशी त्याची रचना असावी, सगळी योजना देवाने नोहाला कळवली. नोहाने विरोध होत असताना, त्याच्या विश्वासाची थट्टा होत असताना, त्याचा सगळ्या प्रकारे त्याच्या कार्यामध्ये व्यत्यय आणि अडथळे येत असताना देवाची योजना पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं. त्याने तो तारू तयार केला. मग देवाने त्याला सांगितलं की या तारवामध्ये काय काय न्यायचं, सगळी सामग्री त्या ठिकाणी नोहा घेऊन गेली. मग पशु आणि पक्ष्यांमध्ये सगळे नर आणि मादी असे नोहाकडे जोडी जोडी म्हणजे दोन दोन जोड्या आल्या. देवाने त्यांना पाठवलं. ते सगळे तारवात त्यांनी प्रवेश केला. नोहा, त्याची पत्नी, त्याचे 3 मुलं आणि 3 सुना ते त्या तारवात गेले. तारवाचं जेव्हा दार नोहाने लावलं, बायबल सांगतं आकाश कपाटे उघडले. परमेश्वराने आकाशातून इतकी पावसाची मारझोड केली की सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून गेली. तेव्हा लोक देवाचा धावा करीत असावे, तेव्हा जे लोक कदाचित त्या तारवापर्यंत पोहोचत असतील, आम्हाला आमच्यासाठी दार उघड, आम्हाला वाचव, परंतु तिथं लोकांची संधी निघून गेली. मग जेव्हा पूर ओसरला, तारू जेव्हा जमिनीवर टेकला, सर्व भूमी कोरडी झाली. नोहा शेती करू लागला. नोहाने आपल्या शेतामध्ये द्राक्षाचा मळा लावला आणि त्या द्राक्षाचं तो द्राक्ष रस करून प्यायला. इतका पिला की त्याला तो धुंद झाला आणि तो नग्नावस्थेत पडला असं बायबल सांगतं. नोहाला 3 मुलं होती, शेम, हाम, याफेत. शेम, हाम, याफेत. त्या 3 मुलांपैकी जो हाम होता, या हामानं आपला बाप नोहा याची नग्नता पाहिली. खरं तर त्याने ती नग्नता झाकायला पाहिजे होती. ख्रिस्ती लोकांनो, आपली सेवा आहे झाकण्याची सेवा. आपली सेवा काय? झाकण्याची सेवा. आपली सेवा उघड पाडण्याची सेवा अजिबात नाही. हे काय तुम्हाला समजते? उदाहरणार्थ, त्या ब्रदरची पोरगी पळून गेली, अख्ख्या गावभर त्याची बात. आमची सेवा ती नाही. नाही त्या अमुक अमुक यांनी तसं केलं, आमची सेवा ती नाहीये. आमची सेवा काय आहे? झाकण्याची सेवा. जेव्हा हामने आपल्या बापाची नग्नता पाहिली, तो आपल्या बांधवांकडे गेला, म्हणजे शेम आणि याफेतकडे, आणि शेम आणि याफेतला तो जाऊन म्हणतो की आपला बाप द्राक्षरसाने मस्त होऊन तो नग्न पडलेला आहे. शास्त्र सांगतं शेम आणि याफेत यांनी पाठपोरं आपल्या बापाची नग्नता झाली. त्यांनी पाहिलंच पाठपोरं. मला तेच समजत नाही. मी अजून विचार करतो कसं ते झाकलं असतं न पाहता. आणि मग जेव्हा नोहा शुद्धीवर आला, तेव्हा नोहाने शेम आणि याफेत यांना आशीर्वाद दिला. पण हाम जो होता, ज्यानं आपल्या बापाची नग्नता झाकण्याऐवजी आपल्या बांधवांकडे जाऊन त्याची विवंचना केली,
त्या हामाला नोहाने शाप दिला. हाम म्हणजेच कनान. लक्षात ठेवा, कनान देश. ज्या कनान देशात देवाने अब्राहमाला दिले, हे लक्षात ठेवा. कनान, हामाचा जो वंशज कनान हा शापित हो असं नोहा बोला. आणि मग शेमाला नोहा बोलला की तुझ्याद्वारे कनान तुझा दास होईल, याफेताचा तुझ्या डेऱ्यामध्ये दिसणार होईल. शेम आणि याफेतला नोहाने आशीर्वाद दिला. तुम्हाला माहित आहे अब्राहम कोणत्या वंशातून आला? देवाचं वचन सांगतं अब्राहम शेम याच्या वंशातून आला. अब्राहमाला देवाने पाचारण केलं उत्पत्ती 12 मध्ये. आणि देव अब्राहमाला म्हणतो तू आपला देश, आपले नातेवाईक, आपलं घर सगळं सोड आणि मी दाखवील त्या देशात. मग अब्राहम देवाच्या आज्ञेप्रमाणे निघून गेला. तो 75 वर्षांचा असताना अब्राहम निघून गेला आणि अब्राहमाने प्रवास केला. तो मजल दर मजल करत करत मम्रेच्या एलोनराई मध्ये, म्हणजेच जो देश नोहाने आधी शापित केला, तिथं अब्राहम गेला ताबा घ्यायला, जो त्याने पाहिलेला नव्हता. त्याला माहित होतं की परमेश्वर मला जिथं नेईल तिथं देव मला आशीर्वाद करणारा देव आहे. कनान देशात अब्राहमाने मुक्काम केला. तिथं देवाने त्याला आशीर्वादित केले. आणि मग अब्राहमाला उत्पत्ती 15 मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुझी ढाल, मी तुझं काय, मी तुझी ढाल, तुझं कवच आहे, मी तुझं प्रतिबळ आहे. अब्राहम देवा ऐकायला खूप चांगलं वाटतं. सगळं दिलंस. कारण उत्पत्ती 13 मध्ये बायबल सांगतं अब्राहम सोने रुपये कळप यांनी संपन्न 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 होऊन दिला. सगळं दिलंस पण मला वंश नाही. माझा जो दिमिश्की दास अलिएझर आहे, हा अलिएझर माझ्या सर्व स्वसाला त्यांनी होणार. देवाने अब्राहमाला पुरावा दिला. जा कालवडा मधुमच्छी बघ मी काय करतो. अब्राहमाला झोप लागली, गाढ निद्रा लागली. निबिड अंधकारातून परमेश्वर अब्राहमाला बोलत होता. आणि मग अब्राहमाला देव बोलला तुझी संतती, तुला तर मी संतती देईन, पण तुझी संतती जो देश तुमचा देश नाही अशा परक्या देशात परराष्ट्रात 400 वर्ष दास म्हणून राहिले. किती वर्ष? 400 वर्ष. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा तो विश्वास नीतिमत्व असे करण्यात आला. पुढं काय झालं? अब्राहमाला ऍक्च्युली इश्माईल झाला म्हणजे तो देवाची योजना नव्हती. हगारची दासी होती, तिच्याद्वारे त्याला इश्माईल झाला. तो देवाच्या अभिवचनाचा वारसदार होता. मग जेव्हा अब्राहम 99 वर्षाचा होता तेव्हा परमेश्वराचे 3 दूत अब्राहमाच्या घरी आले. अब्राहमाने त्याचा पाहुणचार केला. जाताना त्या 3 दूतांनी अब्राहमाला वचन दिलं की पुढल्या वसंत ऋतूत येऊ तेव्हा तुला पुत्र सारा म्हातारी होती. आपल्या मनातल्या मनात हसू लागली. माझ्यासारख्या चक्र म्हातारीला हे सुख कसं मिळणार? परमेश्वर बोला, परमेश्वराला काही असाध्य आहे का? पुढच्या वसंत ऋतूत सारा एका मुलाची आई झाली. त्या मुलाचं नाव त्याने इसहाक असं ठेवलं. अब्राहमाला इसाक झाला, इसाकाला याकूब झाला, याकूबाला 12 मुलं झाली आणि त्यातला एक म्हणजे योसेफ. हा योसेफ खरा होता. हा योसेफ स्वप्नदर्शी
होता, हा योसेफ ज्याचा देवावर भरोसा होता, आणि हाच योसेफ याकोबाचा सगळ्यात लाडका, सगळ्यात प्रिय असा मुलगा, कारण त्याला म्हातारपणी तो झाला होता. ऐकताय सगळे? सगळ्या मुलांपेक्षा योसेफाचा झाला वेगळा, विशेष असा असायचा. इतर बांधवांना 10 जे भाऊ होते, त्याचे सावत्र भाऊ, त्या भावांना योसेफाचा सगळा फार खटकायचा. आमचा बाप आम्हाला काही नाही, आणि हा योसेफाला आमच्यापेक्षा भारी वेगळा सगळा शिवतो. या बांधवांनी जेव्हा ते शखेम या ठिकाणी होते, आपल्या बापाचा परत राखताना, या सगळ्या बांधवांनी योसेफाला मारण्याचा कट रचला. जेव्हा योसेफ त्यांना भेटायला गेला, योसेफाला त्यांनी मारलं, त्यांनी त्याचा झगा फाडला, त्याला एका खड्ड्यात टाकला. आणि जेव्हा इस्माइली व्यापारी त्या वाटेने जात होते 20 रुपयामध्ये, योसेफाला त्यांनी गुलाम म्हणून विकलं. आणि हा जो योसेफ प्रियानो गुलाम म्हणून मिस्र देशामध्ये नेण्यात आला. या व्यापाऱ्यांनी योसेफाला त्या ठिकाणी पोटिफराच्या घरात गुलाम म्हणून विकलं. योसेफ तिथं दास असताना पोटिफराच्या घराचं परमेश्वरानं कल्याण केलं, परंतु जो गुन्हा त्याने केला नाही, त्या अपराधाबद्दल त्याला तुरुंगात जावं लागलं. 2 वर्ष योसेफ मिस्र देशातल्या तुरुंगामध्ये प्रियानो साखर दंडामध्ये बांधलेला असा कैदी म्हणून होता. त्यानं मिस्री राजाच्या फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, आणि परमेश्वरानं त्याला मिस्र देशाचा पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी उभा केलं. हालेलुया, हालेलुया. लोक तुमचा झगा फाडतील, तुमच्यावरचा देवाचा अभिषेक काढू शकत नाही. लोक तुमचा झगा फाडतील, तुमच्यावरची देवाची कृपा काढू शकत नाही. लोक तुमचा झगा फाडतील, पण तुमच्यासाठी देवाने जे योजलेलं आहे त्या योजनेला ते रद्द करू शकत नाही. किती जण आहे? आमेन, हालेलुया, हालेलुया. योसेफ पंतप्रधान असताना इकडे याकोबाला बातमी दिली. भावांनी जाऊन हिंस्र पशूने तुमचा मुलगा योसेफवर हल्ला केला. योसेफ मेला. बाबा कसे रडत असतील ना. याकोब म्हातारा झाला होता. याकोबाने खूप दिवस शोक केला, कारण तो योसेफाचा प्रिय पुत्र होता. कारण त्याने तो सगळा रक्तात बुडवून आपल्या बापाला निवडतात होता. जेव्हा कनान देशात दुष्काळ पडला, तेव्हा हे सगळे भाऊ मिस्र देशात आले. कारण मिस्र देशात योसेफाला त्या स्वप्नाचा, फारोच्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला. 7 वर्ष सुकाळाचे आणि येणारे 7 वर्ष दुष्काळाचे असतात. योसेफाने त्या मिस्र देशात मोठे मोठे ज्याला भांडार, साठवणुकीचे भांडार तिथं बांधले. अन्न धान्य त्याने साठवून ठेवलं. आणि जेव्हा जगात दुष्काळ पडला, कनान देशातले हे लोकही तिथं आहे. योसेफाने आपल्या बांधवांना ओळखलं, पण त्याने ओळख दिली नाही. मग नंतर त्यांना ओळख दिली. आपल्या बाप याकोबाला त्याने बोलून घेतलं. तिथं ते 70 जण आले. किती जण आले? 70 जण मिस्र देशात गोशेन नावाचा प्रांत आहे. त्या प्रांतात योसेफाने फारोच्या परवानगीने त्यांची व्यवस्था लावली. हे 70 जणांचे योसेफ मेला, याकोबही मेला, त्याचे बांधव पण गेले. पण हे 70 जणांचे इस्रायली लोक मोठं राष्ट्र झाले, लाखो झाले. देव त्याचा विस्तार करत गेला, देव त्यांना वाढवत गेला. आणि शास्त्र सांगतो जो राजा, ज्याला योसेफाची माहिती नव्हती, असा राजा मिस्र देशावर आला. या राजानं पाहिलं की इस्रायल लोक संख्येने वाढत चालले. मग त्याने त्यांच्यावर गुलामी लादली, त्यांच्यावर मुकादम नेमले. आणि दिवस रात्र इस्रायल लोकांकडून त्याने कष्ट करून घ्यायला सुरुवात केली. त्यांचा जाच करायला सुरुवात केली.
आणि जितकं फारोनं त्याला जाचलं, त्या जाचामध्ये इस्रायल वाढत गेला. कधी कधी आपल्याला जाच आणि छळ आवडत नाही, पण जो त्याच्यातून धीराने जातो त्याचा विस्तार झाल्याशिवाय राहत नाही. इस्रायल लोक वाढत गेले. मग देवाने इस्रायल लोकांचे दुःख पाहिले. देवाने अब्राहामासंग केलेला करार आठवला. 400 वर्ष होऊन गेले. आता माझ्या लोकांच्या मुक्तीचा समय, मोकळीकतेचा समय जवळ आला. देवाने मोशे नावाच्या एका पुरुषाला निवडलं आणि त्या मोशेला जो बोबडा, जो जडजिभेचा असा पुरुष आणि त्याचा भाऊ अहरोन याला फारोकडे पाठवलं. फारोकडे जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हा सर्वांना अरण्यामध्ये जाऊन आमचा देव परमेश्वर याची उपासना करण्याची परवानगी द्या. फारोचं मन कठीण झालं. मिस्र देशात 10 पिढ्या आल्या. देवाने 10 पिढ्या पाठवल्या. त्यातल्या 9 पिढ्या होऊन गेल्या. पण फारोचं मन प्रत्येक पिढीनंतर कठीण झालं. त्याने इस्रायल लोकांना जाऊ दिलं नाही. म्हणजे 10वी पिढा येणार. 10वी पिढा प्रथम वर्ष मरण्याची. मिस्र देशातले जे मिस्री घरातले प्रथम जन्मलेले आहेत ते सगळे मरणार. परमेश्वराने मोशेला सांगितलं, जा आणि माझ्या इस्रायल लोकांना सांगा. काय करावं त्यांनी? प्रत्येकाने 1-1 वर्षाचा नर असा कोकरा घ्यावा. कोकरा नर, तो शिरडातला असावा किंवा मेंढरातला असावा, पण तो कोकरा 1 वर्षाचा असावा. तो कोकरा निर्दोष असावा. लंगडा, लुडा, पांगळा किंवा जो कोकरा भ्रष्ट झालेला आहे असा कोकरा देवाला मान्य नव्हता. तिथं निर्दोषच कोकरा आणि तो निर्दोष कोकरा वधण्यात यावा आणि त्या कोकऱ्याचं रक्त प्रत्येक इस्रायल घराण्यातल्या लोकांनी आपल्या घराच्या जे दार आहे त्या दाराच्या कपाळपट्टीला आणि दाराच्या उजव्या आणि डाव्या बाहेरना ते कोकऱ्याचं रक्त लावलं. जेव्हा परमेश्वराचा दूत ती पिढा घेऊन येईल, जेव्हा परमेश्वराचा दूत ते मरण घेऊन येईल, तेव्हा ज्या ज्या इस्रायली घराण्याच्या दाराच्या बाहेरना, दाराच्या कपाळपट्टीला ते निर्दोष कोकऱ्याचं रक्त आढळून येईल, ते प्रत्येक घर पाहून परमेश्वराचा दूत त्या घराला ओलांडून जाईल. त्या घराचा बचाव होईल. त्या घरावर त्या मरीचा कोणताही प्रभाव होणार नाही. पण ज्या घराला ते रक्त लावलेलं नसेल, त्या घरातल्या जे प्रथम वत्स आहेत ते सगळे मरून जातील. हालेलुया. आणि मग इस्रायल लोकांचा देवाने असा बचाव केला कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे. देवाने इस्रायल लोकांना वलांडण नावाचा सण लावून दिला. देवाने इस्रायल लोकांना सांगितलं की पिढ्यानपिढ्या हा वलांडणाचा सण इस्रायल लोकांनी पाळावा. कुठेही असतील, जो इस्रायल घराण्यातला आहे त्या प्रत्येकाने हा सण पाळावा. त्या वलांडणाच्या दिवशी इस्रायल लोकांनी बेखमीर भाकर खावी. इस्रायल लोकांनी निर्दोष कोकरा वधावा आणि त्या कोकऱ्याचं मांस त्यांनी खावं. ज्या रात्री ईश्वरा धरून देण्यात आलं ती रात्र वलांडण्याच्या सणाची रात्र होती. ज्या रात्री इस्रायल लोक नियमशास्त्राप्रमाणे निर्दोष कोकरा वधायचे, ज्या रात्री ते लोक साजरा करायचे वलांडणाचा सण, त्या रात्री येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं अमुक अमुक ठिकाणी एक खोली आहे, त्या खोलीमध्ये माडीवरच्या खोलीत वलांडणाच्या भोजनाची तयारी करावी. समजते सगळ्यांना? वलांडणाच्या भोजनाची तयारी. तिथं सगळी तयारी झाली. सगळे शिष्य जमले. त्यांना काहीच कल्पना नाही की आज रात्री काय होणार आहे. आणि मग येशू
त्याने भाकर घेतली, ती भाकर मोडली आणि आशीर्वाद देऊन आपल्या शिष्याने म्हटलं, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले आहे. मग त्याने द्राक्षरसाचा प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो आपल्या शिष्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळ करता खंडणी म्हणून ओतले जात आहे. हालेलुया. ऐकताय सगळे? येशूने त्या रात्री प्रभू भोजनाचा विधी मंडळीसाठी नेमून दिला. येशू मेला, मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. 40 दिवस अनेक पुराव्याने त्याने सिद्ध केले की तो मरणातून जिवंत झालेला. 500 पेक्षा अधिक लोकांनी येशूला मरणातून उठल्यानंतर पाहिलं आणि सगळ्यांच्या नजरेसमक्ष येशूला स्वर्गात नेण्यात आलं. येशूने शिष्यांना सांगितलं, यरूशलेम सोडून जाऊ नका, कारण माझ्या पित्यापासून जी देणगी तुम्हाला मिळणार आहे ती देणगी मिळण्याची सगळ्यांनी वाट पाहिली. शिष्य त्या माडीवरच्या कोणी 120 जण सगळे शिष्य प्रार्थना करू लागले, एक मनाने प्रार्थना करू लागले. ते अभिवचन पूर्ण होण्याची प्रार्थना करू लागले, पवित्र आत्म्याची ओपणी होण्यासाठी प्रार्थना करू लागले. आणि जेव्हा पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस, हंगामाचा दिवस आला, त्या दिवशी सण होता आणि त्या सणाच्या दिवसामध्ये परमेश्वराने आकाश उघडलं, परमेश्वराने आकाशातून मोठी वाणी दिली, आकाशात मोठा नाद झाला, आकाशातून अग्नीच्या जीवा त्या घरामध्ये जेवढे लोक जमले होते त्यांच्यावर त्या उतरून आल्या. प्रत्येक जण पवित्र आत्म्याने भरला, प्रत्येक जण सामर्थ्याने भरला. ते देवाने ज्या भाषा त्यांना दिल्या, त्या नाना प्रकारच्या भाषा ज्या कधी त्यांनी ऐकल्या नाही, जे कधी शिकले नाही, अशा भाषांमध्ये ते सर्व प्रार्थना करू लागले. हालेलुया. प्रार्थना करू लागले. सगळे व्यवस्थित करतो. जो पेत्र ज्याने एक वेळ प्रभूला नाकारून पळून गेला, तो पेत्र आत्म्याने भरला. मित्रा पेत्र जो 3 वेळा म्हणतो माझी त्याची कधीच, तो पेत्र आत्म्याने भरल्यावर म्हणतो, हजारोंच्या समुदायापुढे उभा राहिला, त्या लोकांना धाडसाने वचन सांगितलं आणि त्या रात्री 3000पेक्षा अधिक लोकांनी प्रभू येशूचा स्वीकार केला. पहिली मंडळी पेंटेकॉस्टच्या रात्री जन्माला आली. सगळं चांगलं चालू होतं. रोज मंडळीमध्ये शिष्यांची भर पडत होती. रोज तारण पावलेले लोक मंडळीत येत होते, चिन्ह चमत्कार घडत होते, लोक त्यांच्यावर प्रसन्न होते. आणि तेव्हाच मंडळीचा छळ चालू झाला. मंडळीचा छळ झाला, मंडळी पांगली आणि त्या छळामध्ये प्रभूच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य, ज्याचं नाव थोमा, ज्याला थॉमस असं म्हणतात, तो थोमा साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतात प्रभूचं वचन, प्रभूची सुवार्ता घेऊन आला. बऱ्याच लोकांना समज आहे, गैरसमज आहे की ख्रिस्ती धर्म ब्रिटिशांनी भारतात आणला. ब्रिटिश लोक किंवा पोर्तुगीज लोक हे फक्त व्यापार करून आपल्या देशाला लुटण्यासाठी आलेले होते. त्या उलट जेव्हा ते भारतावर राज्य करत होते, त्यांनी मिशनरी लोकांना भारतात येण्यास मनाई केली. त्यांनी सुवार्ता कार्यास विरोध केला, कारण त्यांना याची कल्पना होती की जर भारतात हे लोक आले, लोक प्रभूचा स्वीकार करतील आणि त्यांचं जीवनमान बदलून जाईल. म्हणून ब्रिटिशांनी कधीच ख्रिस्त गाजवायला सपोर्ट केला नाही, त्या उलट त्यांनी विरोध केला. समजते? पण हा जो थोमा आला, ज्या थोमाने येशूला एकवेळेस काय प्रश्न केला शिष्याला, त्याच्या हाताला जे छिद्र आहेत, खिळे ठोकल्याचं चिन्ह, जे खिळे ठोकले तिथे मी बोट घालून पाहिजे. त्याच्या कुशीत जिथं भाला खूप असला तिथं मी माझा हात लावला, तेव्हाच मी विश्वास ठेवीन की प्रभू उठला आहे. अकस्मात येशू त्या घरात प्रकट झाला आणि थोमाला म्हणतो, थोमा हे बघ,
पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे हे धन्य आहेत असं येशूने थोमाला सांगितलं. तेव्हा थोमा गुडघ्यावर येऊन प्रभूला म्हणतो, माझ्या प्रभू, माझ्या देवा. आणि तो थोमा प्रभूची सुवार्ता घेऊन भारतात आला. मरेपर्यंत त्याने ख्रिस्त गाजवला. तो ख्रिस्त गाजवत असताना रक्त साक्ष झाला. मी स्वतः चेन्नईमध्ये, असं म्हणतात मला माहित नाही, पण चेन्नईमध्ये एक थोमाचे तोप आहे, काय म्हणतात, ग्रेट तोप आहे. त्या तोप मध्ये एक मोठा दगड आहे आणि तो दगड थोमा त्या दगडावर असे हात ठेवून प्रार्थना करायची. जेव्हा त्याला धरून नेण्यात आलं त्यावेळेस तो तिथं प्रार्थना करत असावा आणि त्याचे हात असे दगडावर घासले की प्रियानो तिथं त्या असे त्या दगडाला काय म्हणतात वन पडलेले, की जसं नाही का काहीतरी त्याला घासून गेले, अशा प्रकारची खून त्याला पडली. मरेपर्यंत तो मने ख्रिस्त गाजवला. त्याचा परिणाम काय झाला? जेव्हा एक व्यक्ती रक्त साक्ष होतो प्रभूसाठी, ते रक्त कधी वाया जात नाही. संजीवन भारतात आलं आणि दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम भारतामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता कानोखानी पोहोचू लागली. आणि आज आपण पाहतो देवाची मंडळी आपल्या देशामध्ये आहे. काळ्या वाजून धन्यवाद दिले. प्रभूची मंडळी भारतात आहे, मंडळी आहे. कारण प्रभूने म्हटलं, या खडकावर मी माझी मंडळी रचली, तिच्या बंध अधोलोकाच्या द्वारांचं काही चाललं नाही. या 2500 वर्षात अनेक राजे आले, अनेक सत्ता आल्या, अनेक मिलिटरी पॉवर्स आले, अनेक प्रकारचे पॉवरफुल लोक आले, ज्यांनी जाहीर केलं की आम्ही पृथ्वीवरून चर्च नाहीस करू, ख्रिस्ताची मंडळी नाहीशी करू. जितकं त्यांनी मंडळी संपवायला गेले, काय झालं? मंडळी तितकीच जोमाने वाढत गेली. आज देवाला धन्यवाद असो की देवाची मंडळी आपल्या देशात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. तिथं बायबल सांगतं, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभूच्या मेजात येता, सहभागी होता, तेव्हा माझ्या स्मरणार्थ हे करा. आता मी तुम्हाला तिथून ही का त्याच्यामध्ये समजते. आजची मंडळी चांगली गोष्ट आहे. सगळीकडे मंडळी आहे, गावात आहे, वाडी वस्तीवर मंडळी आहे, शहरांमध्ये मंडळी आहे, मेगा सिटीज मध्ये मंडळी आहे, मोठ्या मोठ्या मंडळी आहेत. पण आज देवाचा प्रश्न असा आहे, किती मंडळ्या प्रभूच्या स्मरणार्थ हे करीत आहे? लक्षात येते. आज चर्च मध्ये लाइटिंग पाहिजे, झगमगाट पाहिजे, चांगला स्टेज पाहिजे, गिटार पाहिजे, कीबोर्ड पाहिजे, ड्रम सेट पाहिजे, चांगली गोष्ट, इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे. म्हणजे एकदम काय म्हणतात ना त्याला, सेलिब्रिटी टाइप चर्च. त्या चर्च मध्ये एसी पाहिजे, त्या चर्च मध्ये सगळ्या सुविधा पाहिजे. पण आज जी मंडळी आहे त्या मंडळीत एक गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे प्रभूचं स्मरण. स्मरण म्हणजे काय माहिती? स्मरणचा अर्थ काय? स्मरण शब्दाचा अर्थ सांगा. आठवण. आठवण. आमच्या ओळखीचं एक कुटुंब आहे, ते आठवणीत जगणारे लोक आहेत. आठवणी. मी कधी पिक्चर पाहत नाही. जसा मला ख्रिस्त समजला, मी कधीच चित्रपट पाहत नाही. पण कधी कधी टीव्हीला जाहिरात यायची नाही का, ते दूरदर्शनला
शुक्रवार आणि रविवार पिक्चर असायचे, म्हणून टीव्हीला लागायचं, दूरदर्शनला. आणि मग दिवसातून ती जाहिरात खूप वेळ दाखवायची की आज शुक्रवारी हा पिक्चर आहे. तर एका पिक्चर मध्ये एक खूप मोठा कलाकार आपल्या देशात बॉलिवूडचा काम करतो, त्याचं नाव आहे अमिताभ बच्चन. त्या चित्रपटात त्याचा रोल असा आहे की ते एक त्या घरात ज्येष्ठ व्यक्ती, त्याला एक मुलगा आहे, सून आहे, पण ते त्या मुलासंग राहत नाही, मुलाला घराच्या बाहेर काढले असं काहीतरी. आणि त्या चित्रपटात एक शब्द आहे काय, प्राण प्रतिष्ठा परंपरा. एकदम ते शॉल बिल त्याच्या अशी असते, अमिताभ बच्चन पांढरे केस, दाढी बिडी आहे ना, असं प्राण प्रतिष्ठा परंपरा. त्या पिक्चरचा इम्पॅक्ट लाखो करोड लोकांच्या मनावर झाला. मग तसंच घराघरामध्ये आठवणी जपून ठेवल्या जातात जुन्या लोकांच्या, खास करून प्राण प्रतिष्ठा परंपरा. मग त्या ओळखीच्या कुटुंबात आजोबा होते. ते आजोबा वय झालं, अटॅक आला, अटॅक येऊन जगातून गेले. मग त्यांच्या घरात ना बरोबर एंट्रीलाच, म्हणजे असं दारात आपण आत गेलो की पुढे भिंतीवर एवढा मोठा आजोबांचा फोटो असा, तो फोटो लावला. काही होऊ द्या, छोटासा कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल, नाताळ असेल, नवीन वर्ष असेल, सणासुदीत त्यांना आजोबांची आठवण येते. आणि मग ते म्हणतात आमचे आजोबा आमचा रोल मॉडेल आहे, आमच्या आठवणीतले आजोबा. आजोबा पिढ्या ओढायचे. आजोबा काय करायचे? रोल मॉडेल कोण आहे? आजोबा तंबाखू मळून खायचे. रोल मॉडेल कोण आहे? आजोबा. आजोबा ते काय, ते मटका का आता काय म्हणतात ते खेळायचे. रोल मॉडेल कोण आहे? आजोबा. त्याच्या आठवणीतच अजूनही ते घर जगतं. अजूनही ते जाऊन झाले त्यांना 5-6 वर्ष. सर, एका अशा व्यक्तीच्या आठवणीत जर घर अजूनही जगतं वर्षानुवर्ष, त्यांच्या आवडीचं काही केलं आजी राहतात, ते असते तर किती आवडती खात असत. माझा घासच माझ्या घशाच्या खालीच आहे. मग सगळ्यांनी नातवंड पटवंड, खरंच मी डोळ्याने पाहतोय नातवंड पटवंड आजी जवळ जमा व्हायचं. बाबा आपले आहेत, आपल्या आठवण आहे, नको खा. जर एका व्यक्तीच्या आठवणीचा आम्ही इतका इम्पॅक्ट आमच्या जीवनावर होतो, ज्या प्रभूनं आम्हाला हर एक प्रकारच्या पापातून, हर एक प्रकारच्या मरणातून, हर एक प्रकारच्या शापातून, हर एक प्रकारच्या बंधनातून, हर एक प्रकारच्या नाशवंत गोष्टींपासून ज्याने आपल्याला सोडवलं, त्या प्रभूचं आज मंडळीला स्मरण आहे. प्रभू भोजन आपण घेतो, येशूच्या नावातच घेतो. पण आजकाल मंडळाची गंमत अशी, जसा चित्रपटगृहात चर्च चालते ना, चित्रपट लागतो सकाळी 9 ते 12, दुपारी 12 ते 3, संध्याकाळी 6 ते 9, परत 9 ते 12 असं काहीतरी असतं ना. तसं आजकालच्या मंडळ्या म्हणजे परफॉर्मन्स झालेले. 10ची सर्व्हिस, 10 ते 12ची, मग ते 2 तासातच चर्च नाही झालं, तो पाळत देवाचा सेवक लय वाईट.
किती वेळ संदेश द्यायचा मास्तर? गप्पा मारायला बसा बरं. दोन तास कधी गेली कळलं. बस बस अजून चहा करतो थांबा. अजून 2 तास बसतो. पण वचन ऐकायला. एक पास्टर मला साक्ष सांगत होते एका चर्च मध्ये असा प्रकारे चर्चचा टाइम आहे 10 ते 12 आणि जर 12 ला जर चर्च संपलं नाही लोक तडातड उठून निघून जातात. बसतच नाही. मग म्हटलं पास्टर तुम्ही कसं वचन सांगितलं? ते म्हटले मी 4 वाजेपर्यंत बसवलं त्या मंडळीला. किती वाजेपर्यंत? 10 ते 4. पास्टर सोपवील सांगितलं. समजते मी काय सांग? आज चर्च हे प्रोग्रामाइज झालेले. प्रोग्रामाइज म्हणजेच काय? कार्यक्रम. प्रभू भोजन घेतात, आराधना करतात, प्रभूचा संदेश असतो, सगळं काही होतं मंडळामध्ये ते येशूच्याच नावात होतं. माझं बायबल सांगतं ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व जो पितो तो खाणे व पिणे या संबंधाने दोषी ठरतो. मी काय एवढं वेळ वचन सांगत असतो त्याच्या मागे ही की तुमच्या हृदयापर्यंत खोलीपर्यंत देवाचं अधिक वचन सांग. मत्ती 15:8 काय सांगतो? हे लोक त्याच्या आधी काही लिहिलंय का? ज्योती कंस त्याच्या वचनाच्या 7 वर्ष. अहो डोंग्यांनो तुम्हाविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण काय? अंतःकरण. आणि अंतःकरण दूर आहे कारण आजची मंडळी अशी झालेली. आजची मंडळी चुकीच्या शिक्षणामध्ये गुरफटलेली. आजची मंडळी जिथं येशूला सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व आदर मिळाला पाहिजे तिथं मंडळी बाळक प्रिय झालेली. बाळक प्रिय, प्रॉफिट प्रिय, संदेष्टा प्रिय, सुवार्तिक प्रिय, अमुक अमुक मिनिस्ट्रीज अमुक अमुक. समजा माझं नाव पास्टर विकास आहे, मग सेवेचं नाव काय? पास्टर विकास शेलार मिनिस्ट्री. लोक कोणाची स्तुती करतात? लोक देवाची स्तुती करत नाही. लोक त्या मनुष्याची स्तुती करतात. लोक त्या मनुष्याला त्यांच्या जीवनामध्ये स्थान देतात. येशू त्यांच्या जीवनात कुठंच उपलब्ध नाही. ओठांनी सन्मान करतात. रविवार आला की धार्मिकतेचा पेहराव नेसायचा, रविवार आला की पवित्र व्हायचं, रविवार आला की नम्र व्हायचं, रविवार आला की प्रभू मला तुझी गरज आहे, मला तुझं साहित्य पाहिजे, प्रभू मी येत आहे, मला स्वीकार कर, माझ्या पापाची क्षमा कर. आणि मग मी माझ्या जीवनामध्ये मला जे काही करायचं तुझ्यासाठी करण्याचा प्रयत्न कर. आम्ही स्तुती करतो, आराधना करतो, चर्चमध्ये संदेश ऐकतो, ओठांनी सन्मान करतो, पण आमची अंतःकरण परमेश्वरापासून दूर गेली. येशूच्या स्मरणात आहे का स्मरण? आता काही जणांच्या डोक्यात असेल कधी संपते काय माहिती, जाऊन जेवण बनवायचं. काहींच्या डोक्यात असेल माझ्या आवडीची IPL ची मॅच आज आहे का मॅच? काय ना कधी संदेश समजून काय माहिती, मॅच कुठली तर कसं होईल.
ते लोक मोठ्यांनी त्यांचे अंतकरण दूर आहे. मग अंतकरण कशात गुंतलेली? काय खायचं, काय प्यायचं, उठायचं, युट्यूब, इंस्टाग्राम, अजून काय काय, फेसबुक. काल स्टेशनला आम्ही गाडीची वाट पाहत बसलो होतो. एक बंगाली मुलगा होता, त्याला कोल्हापूरला जायचं होतं. तर मुलगा बसल्या बसल्या रील्स पाहत होता आणि मी त्याच्याकडे पाहत होतो. त्याचं ध्यानच नाही माझ्याकडे. मग त्या मुलाला म्हटलं, अरे भैया असं आहे? मग तो बंगाल से. म्हटलं कोल्हापूर जा रहा है? म्हणतो हा मैं कोल्हापूर जा रहा हूं. म्हटलं तुमको कंटाळा नहीं आता है कि ये देखने को? म्हणतो नाही, कंटाळा अजिबात नाही आता, बहुत अच्छा लगता है. तो बिचारा जगी कसे, त्याला देवाची ओळख. मग लोक मोठ्याने सन्मान करतात. एक दिवस एका भावाने व्हॉट्सअपला स्टेटस चट चालू असताना टाकलं, जोक टाकला, जोक. आणि मी चट सुटल्यावर घरी गेलो. आता चालू स्टेटस चालू चट होते व्हॉट्सअपला जोक. लोकांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांची अंतःकरण माझ्यापासून. आम्ही कशात अंतःकरण गुंतवली, जे अंतःकरण आमचे नाशवंत गोष्टीमध्ये आम्ही गुरफटून टाकलेले आहे. आज देवाची इच्छा आहे आम्ही जेव्हा मेजात सहभागी होतो तेव्हा खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताची आम्ही आठवण करावी. का आठवण करावी? का आम्ही त्याची आठवण करावी? असं काय आहे की आम्ही प्रभूची आठवण फक्त मेजावर आल्यावर नाही, तर आम्ही प्रियानो आठवड्याचे 7 दिवस आहेत. त्या 7 दिवसातले 24 तास आहेत. प्रत्येक 24 तासात आम्ही त्याच्या वधस्तंभावर जे त्याने दुःख सोसलं, जे मरण सोसलं, ज्या मरणातून, ज्या वेदनेतून, ज्या दुःखातून, ज्या त्रासातून, ज्या छळातून, ज्या अपमानातून तो गेला, त्याची आम्ही आठवण करावी. का केली पाहिजे? कारण आम्ही सगळे पापी आहोत. बायबल सांगतं सर्वांनी पाप केलं आहे. इथं कुणी आहे ज्याने कधीच पाप केलं? मी पापी आहे. सर्वांनी पाप केलं आहे. आणि कोणताच पापी मनुष्य कोणत्याही प्रकारे तो स्वतःला मुक्ती मिळवून देऊ शकत नाही. कोणत्याही पशुचा यज्ञ, कोणत्याही पक्षाचं यज्ञ, कोणत्याही जगिक गोष्टीचं जर आम्ही रक्त यूज केलं, ते आमच्या पापाच्या क्षमेसाठी पुरेसं नाही. आणि म्हणून देवाने त्याचा निर्दोष निष्कलंक असा कोपरा आमच्यासाठी दिला. ज्याला जाणीव असते ना मी पापी, त्याला तारणाऱ्याने जे केलं त्याची पण जाणीव असते. मी पापी होतो, मी शिक्षेस पात्र होतो, मी दंडास पात्र होतो, मी मरणास पात्र होतो. असं असताना प्रभूनं माझं मरण स्वतः माझे पाप त्याने वाहिले. माझी विनंती घरी गेल्यावर यशात येतो, माझा शांतपणे यशात येतो. त्यात तुम्हाला कळून येईल आमची अवस्था कशी होती आणि कसं देवाच्या पुत्राने आम्हाला मुक्ती. आज प्रभूची आठवण आहे का? त्याच्या स्मरणार्थ तुम्ही जीवन जगता? त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगता? तुम्ही त्याचं भय धरता का? तुम्ही त्याला पहिलं स्थान देता का? तुम्ही चर्चला रेग्युलर येता का? तुम्ही रोज तुमच्या दैनंदिन जीवनात देवापुढे गुडघे टेकून प्रार्थना करता का? तुम्ही रोज बायबल वाचता का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुवार्ता प्रसाराला प्राधान्य देता का? आणि फक्त मेजामध्ये सहभागी व्हायचं म्हणून सहभागी होतो. बायबल काय सांगतो वाचायचं? पहिले कधी आता म्हणून जो कोणी अयोग्य
भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने काय ठरेल? दोषी ठरेल. शास्त्र स्पष्ट सांगतं अयोग्य प्रकारे खाणं म्हणजेच त्याची आठवण करणं. आज चर्च मध्ये येशूचं नाव आहे पण येशूच नाहीये. त्याच्याच नावात सगळं चालू आहे पण त्याला हृदयात आणि जीवनामध्ये कुठंच स्थान नाही. बाळक लोकांना तर अशी घाई होती कधी प्रभू भोजन देऊ आणि कधी सगळं संपलं आणि कधी जाऊ. कारण ड्रायव्हर आहे खरे ना बघा. त्याचं मर्म जर आपल्याला समजलंच नाही. पाऊल काय म्हणतो? गलतीकारास पत्र 6 ते 14 शेवटचं वचन वाचून प्रार्थना करूया. तर प्रत्येकाने 6:14 येशूच्या वधस्तंभाशिवाय दुसऱ्या कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून. अभिमान म्हणजे काय? शेकी फिरवणे. कोणाला आपल्या ज्ञानाची फार अभिमान असतो, कोणाला शिक्षणाचा मी इतका शिकतो, कोणाला आपल्या नोकरीचा, कोणाला आपल्या बिझनेसचा, कोणाला आपल्या संपत्तीचा, कोणाला आपल्या पैशाचा, कोणाला आपल्या लक्झरियस लाईफचा, कोणाला आपल्या दिसण्याचा, कोणाला आपल्या पहिरावाचा, कोणाला आपल्या जातीचा काय असतो? अभिमान. बहुत काय म्हणतो? ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय दुसरा कशाचा अभिमान बाळगणे माझ्या हातून. आज आम्ही जो आम्ही जोपर्यंत येशू येत नाही वैभवाने, किती लोकांचा विश्वास आहे तो येणार आहे, जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत हा भीती चालू असतो. आणि येशू म्हणतो माझ्या स्मरणात. हे फक्त ज्या दिवशी प्रभू भोजन असतं त्याच दिवशी आम्ही पौलासारखं रोज म्हटलं पाहिजे ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय दुसरा कशाचा अभिमान बाळगणे माझ्या हाती. त्यामुळे आपण काय मिळवलं हे सगळं इथंच राहणार आहे, सगळं आपण इथंच टाकून जाणार आहे. जर त्याच्या वधस्तंभाचा आम्ही रोज अभिमान बाळगला, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही जीव जगलो, जेव्हा तो वैभवात येईल तेव्हा तो आमचा सन्मान केल्याशिवाय राहणार. तो म्हणतो मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. मग कोणाचा होईल? त्याने त्याच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगला. सोपं नाही हे, पण अशक्य पण नाही. जग चाललंय, जगाला जाऊ. जग रूढी प्रथा परंपरा या दूर पडले त्यांना जाऊ. जग नाशाकडे चाललं जाऊ. असं म्हणतात अरे ते सगळे चालले मग मी का थांबू? मी पण जातो त्यांच्यात. मी वेगळा उभा आहे कारण मला येशूच्या वधस्तंभाचा अभिमान आहे. मला या